सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले ते सगळ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमदार असू दे, त्याचा बाप असू दे. त्यांचा भाजपचा आमदार ओरडते दोनदा विधानसभेत, त्याला किंमत द्यायला त्यांनी एक माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ आमदार आहे सुभाष बापू देशमुख, त्यांनी दोन वेळा विधानसभेत आवाज उठवतो तरी पण किंमत नाही. मग न्याय कसं मिळवून घ्यायचं आम्हाला माहीत आहे. आम्ही पण 60 वर्ष हेच केलेलं आहे, कळलं की नाही. दादागिरी नाही हो, हुकुमशाही चालू आहे. हे बघा, हुकुमशाही मुळीत इंग्रजांची हुकुमशाही होती. महात्मा गांधींनी कसं मोडीत काढले. इंग्रज म्हणत होते की महात्मा गांधी का इनका दे के चुवा भी नाही भागेगा, इंग्रज का म्हणत होते, पण गेले की नाही. हिटलर जगातलं सगळ्यात मोठं हुकुमशाही होतं, त्याला स्वतःला विष खावं लागलं की नाही. हे कुठले आहे ते. दुधनीचं मार्केट कमिटी यार्डामधलं श्री सातलिंगप्पा मेत्रे यांचं जे स्मारक तयार करायचं होतं, दुधनी मार्केट कमिटीवर आमची सत्ता असताना 2020 साली ठराव केलं होतं मार्केट कमिटीने की बाबा तिथं मेत्रे साहेबांचं स्मारक व्हावं म्हणून ठराव करून एक चबुतरा बांधलं होतं. ते पुतळ्यासाठी शासनाचं GR आहे किंवा विविध डिपार्टमेंटचे त्याला परवानगी घ्यावं लागते. त्याला पुतळा असू द्या, मंदिर असू द्या, मशीद असू द्या, गिरजाघर असू द्या किंवा प्रार्थनास्थळ असू द्या, तिथं बांधायचं असले तर 4-5 डिपार्टमेंटचं परमिशन घ्यावं लागतं आणि लास्टला गृहविभागाचं परमिशन घेऊन ते बांधकाम पूर्ण करून तिथं मंदिर असू द्या किंवा मूर्ती असू द्या, स्मारक असू द्या, ते स्थापन करावं लागतं. त्याप्रमाणे त्यावेळी आम्ही मेत्रे साहेबांचं स्मारक बसवण्यासाठी विविध डिपार्टमेंटकडे परमिशन मागत होतो. थोडं उशीर झाला. त्या दरम्यान इलेक्शन आले. इलेक्शन आल्यानंतर आमची सत्ता आली नाही, विरोधकाची सत्ता आली. मग सत्ता आल्यानंतर 3 वर्ष ते लोक गप्प बसले होते. परवाच्या दुधनी नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदमध्ये ते दुधनीचे मार्केट कमिटी चेअरमनचा पराभव झाला आणि व्हाईस चेअरमनचा जिल्हा परिषदला पराभव झाला आणि ते डायरेक्टरच्या एका मुलीचं पंचायत समितीला पराभव झाला. आमच्या विरुद्ध, शिवसेनेच्या विरुद्ध उभारले होते ते. तो राग मनात बसला त्यांच्या, म्हणून त्याने एक ठराव केला की बाबा हे पुतळा इथनं करायचा नाही, तिथं गणपतीचं मंदिर करायचं त्यांनी ठराव केला. तसं कायद्याने नियमाने बघितलं तर एकदा झालेला ठराव रद्द करता येत नाही. आम्हाला कोर्टात जाता आला असतं, म्हणून आम्ही थोडं सबुरीने घेतलो. पण नंतर त्यांनी चबुतरा पाडायचं हे केले. आमच्या लोकांनी जाऊन अडवलं त्यावेळेस, तिथं पाडू दिले नाही. मग नंतर पोलीस प्रशासनाला तक्रार झाल्या, DDRकडे तक्रार झाल्या, ARकडे झालं, पोलीस प्रशासनाकडे SP कडे तक्रार झाल्या. मग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं बघ इथं काही करू नका. DDRनी स्पष्ट निर्देश दिले किंवा 8 दिवसात आम्ही चौकशी करतो. आमचं म्हणणं काय होतं की गणपती मंदिर बांधायला आमचा काही विरोध नाही, बाजूला बांधा तुम्ही. ते मेत्रे साहेबांचं जे चबुतरा होतं त्या चबुतऱ्यावर बसायचे, कारण तिथं आवश्यकता नाही, बाजूला जागा आहे. गणपती मंदिरला कोणी विरोध करू शकणार नाही, करत पण नाही. आम्ही पण देऊ म्हणलं वर्गणी वगैरे. पण त्यांचा अट्टाहास होता की ते मेत्रे साहेबांचं जे स्मारकासाठी चबुतरा बांधलं आहे ते चबुतरा काढून टाकायचं आणि तिथं गणपती मंदिर बांधायचं, असं ते मुद्दाम एक द्वेषपूर्ण भावनेने त्यांनी ते काम करायचं ठरलं होतं. मग तिथं पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की बाबा इथं कोणीही यायचं नाही. हे जोपर्यंत परमिशन तुम्ही आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही इथं करू देत नाही. आणि आम्हाला सांगितलं की तुमच्याही लोकांना इथं बसू देणार का, आम्ही एक वीटसुद्धा चढू देणार नाही. आता DYSP सारखं माणूस PI सारखं माणूस सांगतो आणि त्याला DSPनी सांगितलं होतं बाबा परमिशन असल्याशिवाय तिथं काही करू देऊ नका म्हणून. पण आम्ही विश्वास ठेवला आणि त्या दिवशी रात्री 2:30 वाजता आणून त्याने तिथं एक टेबल ठेवून त्याच्यावर गणपती बसवले. मग दुसऱ्या दिवशी आमच्या लोकांनी आंदोलन केलं, 2-2.5 हजार लोकांनी. मग तिथं DYSP आले, PI आले, तहसीलदार आले, DDRचं प्रतिनिधी म्हणून AR आले. त्या दिवशी तिथं गोंधळ झाला जरा 7-8 तास तिथं. मग त्यांनी लिहून दिलं आणि DDRने स्पष्ट निर्देश दिलं, हे सर्व परवानगी घेतल्याशिवाय इथं काही करायचं नाही, कोणीही तिथं जायचं नाही. 8 दिवसात आम्ही त्यांच्याकडनं मागवून घेऊ कुठले परमिशन आहेत ते सगळं. मग आम्ही विश्वास ठेवला. आम्ही एवढं लेखी दिले म्हटलं तर आम्ही विश्वास ठेवलो. आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. लगेच 2 दिवसांनी तिथं आमदार गेले
त्यांचे बंधू गेले, अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी गेले, त्यांचे बंधू गेले आणि 200 पोलिसांचा फौजफाटा आणि 2 दंगल पथक फॅन मोठे, ॲडिशनल SP त्याचं नाव काय कबाडे, त्याच ॲडिशनल SP कबाडे, DYSP टाकणे, PI चिल्लावार, तहसीलदार, AR सगळे होते तिथं. सगळ्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगत होते की बेकायदेशीर आम्ही बांधकाम करू देणार नाही आणि त्यांना फुल पोलीस संरक्षण देऊन ते बांधकाम करू दिलं आणि तिथं पूजा आरती पण केली त्यांनी गणपतीचं आमदारच्या हस्ते. मग आमचं एवढं कायदेशीर सगळं असताना, कायदा बघत नसताना आम्हाला तुम्ही कायदा सांगता, आम्हाला तुम्ही शब्द देता, नियम सांगता की आम्ही नियमाच्या काही करू देत नाही म्हणता. कशामुळे तुम्ही हे केलं सगळ्यात? हे एवढं बंदोबस्त, फौजफाटा, गणपतीचा आरती करायला 200 लोक, पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर गोष्ट त्यांनी केली. आम्ही पहिल्यापासून बघत होतो हे ठराव त्यांनी चुकीचे केले, चबुतरा चुकीने पद्धतीने पाडले. ते चेअरमनवर, सचिवावर आणि व्हाईस चेअरमनवर केस करा, गुन्हा दाखल करा म्हणत होतो. ते आम्ही करू, चौकशी करू, ते आमच्याकडे येत नाही, ते DDRकडे येते, ते आमच्या प्रिमाइसमध्ये येत नाही. पोलीस असं म्हणणार, DDR म्हणणार आम्ही काय, आमच्या हातात काय अधिकार आहे, तो आम्ही रिपोर्ट मागवतो, वर पाठवतो, आम्ही हे करणार म्हणणार. म्हणजे असं टोलवाटोली करून दबावाने आम्ही विचारलो तुम्ही असं का करता, आम्हाला दबाव आहे. कोणाचा दबाव आहे सांगा? सत्तेत पण आम्ही पण आहे, शिवसेना सत्तेत आहे, दबाव कोणाचा आहे ते का सांगाल ते? अरे नुसतं दबाव आहे एवढंच म्हणतात आणि आम्हाला म्हणतात आम्ही काय करू देत नाही, काळजी करत नाही. आणि असे एक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत सगळं. हे चुकीचं घडलेलं आहे. आमची मागणी आहे की बा ज्यांनी चुकीचे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली घटनेप्रमाणे ते व्हायला पाहिजे. का फक्त शिवसेनेला आणि विरोधकांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू होते, त्यांना ते लागू होत नाही का? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेचे वर आहेत का? हे पण संबंधितांनी आम्हाला खुलासा करावा. आता DDRनी स्पष्ट निर्देश दिले. काय बघा, 1/6/2026 रोजी बाजार समितीच्या आवारात मंदिर बांधकामाच्या अनुषंगाने बांधकाम करणे व मूर्ती स्थापन करण्याबाबत अवैधरित्या कामकाज केल्याची तक्रार दिलेली आहे. बांधकाम व गणेश मूर्ती स्थापन कामकाजाचा भाग घेऊन शांतता व कायदा सुव्यवस्था भंग करण्याबाबतच्या घटनेची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर चौकशीचे कामकाज 7 दिवसात पूर्ण करून संबंधितावर संबंधित विभागामार्फत कारवाई करण्याबाबत मी हमी देत आहे. हे DDRचं पत्र आहे. तसेच यापुढे संबंधित वादग्रस्त ठिकाणी कोणत्याही प्रकारचे परवानगी विना बांधकाम होणार नाही यावर दक्षता घेण्याचे बाजार समितीस निर्देश देण्यात येत आहेत. एवढं DDR त्याचा प्रमुख आहे बाजार समितीचा, त्यांनी दिले तरी सुद्धा त्यांनी मानले नाहीत. त्यांनी का म्हणते आम्ही ते ठराव करते, त्यांचा ठरावाचं नक्कल दाखवते त्यांनी. आम्ही ठराव घेतला आणि ते दुधनी ग्रामीणचं अजून पूर्ण ग्रामपंचायत स्थापन झाला नाही पण जाहीर झालेलं आहे. तिथलं एक प्रशासक आहे, त्याचं एक पत्र घेतले त्यांनी. सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले ते सगळ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमदार असू दे, त्याचा बाप असू दे, संचालक मंडळ सगळे, ते चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले ते ज्यांचे त्यांनी संरक्षण देऊन हे केले सगळे, ॲडिशनल SP असू द्या, DYSP असू द्या किंवा PI असू द्या, DDR असू द्या, त्यांच्या समोर हे सगळे घडले. त्यांनी समोर उभा करून सगळे बेकायदेशीर बांधकाम केलेले आहेत त्यांनी. म्हणून त्यांच्याजवळ त्यांना निलंबित करा किंवा नोकरीतनं काढून टाका त्यांना, असं आमची मागणी आहे. मग दिसतेच की मग करणे आणि कथनीमध्ये फरक आहे, दिसते म्हणून तर आम्ही तुमच्या समोर आलो ना. शेवटी तुम्ही पण 4था स्तंभ आहे लोकशाहीचं, निदान तुम्ही तर जिवंत आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो. तुम्ही द्या न्याय आम्हाला, उठवा आवाज तुम्ही आमच्या मार्फत. आम्ही जे काय सांगितलं ते आम्ही, आमच्या जर चुकीचं असलं तर सांगू नका. जे नियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे ते व्हायला पाहिजे. घालणार आहे, आता जाणार आहे आम्ही एकनाथ शिंदे साहेबाकडे जाणार आहे, शिष्टमंडळात जाणार आहे आम्ही. आणि एकनाथ शिंदे साहेबाला घेऊन आम्ही फडणवीस साहेबाकडे जाणार आहे. कारण हे नेहमी सांगतात की आम्हाला CM ऑफिसचे आदेश आहेत, CM ऑफिसचे आदेश आहेत. आम्ही आमचे DCMला घेऊन CMला साहेबांनाच विचारणार आहे, साहेब तुम्ही असं आदेश दिले का?
काय काय आमच्या तालुक्यातले महाबागायत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री हवालदारला फोन करतात का? हे मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणतात हवालदार. आता तेच आम्ही विचारणार आहे साहेबांना, फडणवीस साहेबांना, कारण मी पण गृहराज्यमंत्री होतो. मी एसपी शिवाय खाली कोणाला बोलत नव्हतो. मी साधा गृहमंत्री होतो छोटं. हे तर साहेब मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. ह्यांनी कसं बोलतील हो? म्हणजे हे कोणाला इड्यात काढलं आहेत, कोणाला फसवलं आहेत त्यांनी, कोणाची किंमत कमी कर. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची किंमत करते, त्यांनी बोलतात त्यांनी होतं की नाही तेच विचारायचं ना जाऊन. आम्ही तेच विचारणार आहे. आम्ही आमचे शिंदे साहेबाला किंवा शिंदे साहेबाला विचारणार आहे, साहेब असं करते त्यांनी. सोलापूर जिल्ह्यात आणि अक्कलकोट तालुक्यात तर जास्त ओलाले सगळे, म्हणून आम्ही साहेबांना विचारणार एकदा सूक्ष्म शोध आहे ना त्यांच्या नावाने बाकी कोण करते का, किंवा खालचे पीएला ओएचडीला हाताशी धरून काही मसाला देऊन त्यांना इकडे फोन करायला लावता का? कारण त्यांना माहिती आहे सीएम ऑफिसकडनं फोन आला तर कोणाची हिंमत आहे, एसपी असू द्या, कोण सीपी असू द्या, किंवा जिल्ह्याचे प्रमुख कलेक्टर विचारता काय सीएमला, साहेब तुम्ही फोन करायला लावला होता का म्हणून. आम्ही अन्यायाच्या विरुद्ध आम्ही करलो. आम्ही अन्याय करत नाही. आम्ही न्याय मागतो. आम्ही न्यायाच्या बाजू जे आहे ते व्हायला पाहिजे. कोण काशा ना, मेत्री असू दे, कल्याण शेट्टी असू दे, दुसरं कोण पण असू दे, जे न्यायाचं आहे ते न्यायाचं आहे, जे अन्याय आहे ते अन्याय आहे. आणि अन्याय सहन किती करणार आपण, त्याला काहीतरी लिमिट आहे त्याला. हो मग अन्याय होतच, मग झालं ना. नाही हे अन्याय झाला म्हणून तर आम्ही आलो ना. वाटेकरी नुसतं नावाला आहे हो. आता भाऊ की वाटेकरी असते तरी पण काय भावाला वाटा मिळतं माहिती आहे ना तुम्हाला. शिंदे साहेब आम्हाला ताकीद केलेत, आदेश केलेत, हो युतीचं धर्म पाळा. आम्ही युतीचं धर्म पाळतो, तसं समोरच्यांनी धर्म पाळायला पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा आहे. आणि जे नियमाने आहे ते करा. आम्ही बेकायदेशीर काहीतरी करलो तर ठीक आहे. आता बेकायदेशीर कोण करते सगळं जिल्ह्यात माहित आहे. तुम्ही तर काय सांगावं आता तुम्हाला काही माहित नाही सडा, तुम्हाला ते माहीतच नसतं सगळं. तुम्ही पाप बिरू माणसं, एवढं सगळं काय कुठं जात नाही काय नाही. आता तिथे कोणतरी उपोषणाला बसलं म्हणून कळलं, कोण रे ते आपले सुभाष कदम काहीतरी अजितदादा गटाचा जिल्हा अध्यक्ष येतो, त्यांनी सांगितलं की वा हे काहीतरी नेमले म्हणते वसूलदार कोणाला तरी त्यांच्याकडनं, जिल्ह्यातनं काहीतरी एक खोका वसुली होते म्हणून महिन्याला. आणि अजून त्याचे कोण लहान आहेत त्यांना 10-11 लाख रुपये मुद्देत म्हणून महिन्याला, असं त्यांनी सांगते. आता ते खरं काय खोटं काय ते तपासाचा भाग आहे. तो अवैध धंदे बंद करण्यासाठी मला निवडून द्या म्हणून 19 मध्ये बेंबीच्या डेटापासून जे ओरडत होते, जाहीरनाम्यामध्ये दिले होते. आता अक्कलकोट तालुक्यात कोणाचे अवैध धंदे चालू आहेत, कोणाचे पार्टनरशिप आहेत, तेवढे तुम्ही पत्र एवढे शोध पत्र करता, तुम्ही काढा की जरा लिहा ना. दणकून येतं सगळं बाहेर. ते त्यांचा भाजपचा आमदार ओरडते 2-2दा विधानसभेत, त्याला किंमत द्यायला त्यांनी. एक माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ आमदार आहे सुभाष बापू देशमुख, त्यांनी 2-2 वेळा विधानसभेत आवाज उठवते तरी पण किंमत नाही. मग आम्ही तर शिवसेना, ते भाजपचे लोक जरी ओढलं तरी त्यांना न्याय मिळेल ना. असं आहे. न्याय कसं मिळवून घ्यायचं आम्हाला माहीत आहे. आम्ही पण 60 वर्ष हेच केलेलं आहे, कळलं की नाही. न्याय कसं मिळवून द्यायचं, कसं मिळवून घ्यायचं ते आम्हाला चांगलं माहीत आहे. पण आम्ही रीतसर मार्गाने, कायदेशीर मार्गाने चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही रीतसर मार्गानेच आम्ही आंदोलन करणार, मोर्चा करणार, उपोषणाला बसणार. हो उपोषण प्रसंग आला तर उपोषणालाही बसू आम्ही. दादागिरी नाही हो, हुकुमशाही चालू आहे, बेबंदीशाही चालू आहे. दुसरं दादागिरी नाही, हुकुमशाही चालू आहे. भाजपची आमदाराची व त्यांच्या सहकार्याची. त्यामुळे तेच पोटदुखी होऊ लागलं ना. मित्र पक्ष वाढवू लागले ना महाराष्ट्रामध्ये, अक्कलकोटमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये. अस्वस्थ आहे ते लोक. अरे कशाला अस्वस्थ असता. उद्या युती होईल न होईल ठीक आहे, पण 3.5 वर्ष तर अजून आहे ना युती. 3.5 वर्ष तर नीट वागा. ते 3.5 वर्षानंतर जे घडणार ते घडणार, त्यावेळी अस्वस्थ व्हा. आता कशाला अस्वस्थ होता. हे बघा हुकुमशाही मुळीत इंग्रजांची हुकुमशाही होती. महात्मा गांधींनी कसं मोडीत काढले. इंग्रज म्हणत होते की महात्मा गांधी का इनका दे के चुवा भी नाही भागेगा, इंग्रज का म्हणत होते, पण गेले की नाही. हिटलर जगातलं सगळ्यात मोठं हुकुमशाही होतं, त्याला स्वतःला विष खावं लागलं की नाही. हे कुठले आहे ते. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर. मागच्या आठवड्यामध्ये दुधनी मार्केट कमिटीमध्ये
जो काही अनाधिकृत प्रकार माननीय आमदार तिथले कल्याण शेट्टी आणि त्यांच्या भावानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो घातलेला आहे त्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो. कारण अशा सत्तेच्या जोरावरती अनाधिकृत गोष्टी करणं त्याचं समर्थन कधीही शिवसेनेनं केलेलं नाही, ना कधी करणाऱ्यांना खपवून घेईल. तेथील प्रकार अतिशय निंदनीय आहे. जे आमचे आदर्श, आमची अस्मिता सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांच्या कार्यकालामध्ये त्या दुधनी मार्केट कमिटीची स्थापना झाली सिद्धराम म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून. गेली 15 वर्षे 2007 ते 2022 या ठिकाणी आमचे नेते सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांची त्या मार्केट कमिटीवरती सत्ता होती. त्या सत्ता कार्यकालामध्ये सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांचं त्या ठिकाणी त्यांच्या वडिलाच्या स्मारकाचा ठराव त्यावेळेच्या मार्केट कमिटीच्या बॉडीनं केला. परंतु कायद्याच्या राज्यात, लोकशाहीच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे ही भूमिका सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांनी घेतली आणि त्याच्यासाठीच्या सोपस्कर अशा परवानग्या लागतात. त्या परवानग्या पूर्ण झाल्यानंतरच आपण सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांचं त्या ठिकाणी स्मारक उभा करू. ही भूमिका इतकी समाजाला दिशादर्शक आणि त्या ठिकाणी मार्गदर्शक अशी ठरणारी भूमिका ही स्वतः सिद्धराम म्हेत्रे साहेबांनी घेतली आणि त्या स्मारकासाठीच्या लागणाऱ्या परवानग्या, त्या परवानग्या प्रतीक्षित असल्या कारणामुळं चबुतरा तिथे त्या ठिकाणी बांधण्यात आलेला होता. अशा कार्यक्रमामध्ये 22 नंतर त्या ठिकाणी कल्याण शेट्टींची त्या ठिकाणी सत्ता आली. सत्ता आल्यानंतर 3 वर्ष झालं त्या ठिकाणी ते त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी सत्ता उपभोगतायत. अशामध्ये त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना त्या डिस्टर्ब देत नाही. मायबाप जनतेनं त्यांच्या बाजूने कौल दिला, त्यांना आम्ही कारभार करण्यासाठी पूर्ण परवानगी आणि त्या ठिकाणी आमचं सहकारी योगदान देतो आहे. आणि अशातच त्या ठिकाणी मागच्या 5 जुलै 2025 ला म्हेत्रे साहेबांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये आपण सर्वजण पाहताय शिवसेना त्या ठिकाणी आपलं 47% मताधिक्य घेऊन क्रमांक 2 ला त्या ठिकाणी आलेला आहे. दुधनीमध्ये भाजप वर्सेस शिवसेना अशी लढत झाली. भाजप 0 आणि शिवसेना 100% असा महाराष्ट्रातील क्रांतिकारी निकाल लागला आणि सगळ्यात तरुण नगराध्यक्ष आमचे प्रथमेशजी म्हेत्रे साहेब आणि त्यांच्या बरोबरचे सगळे 20 नगरसेवक त्या ठिकाणी आले. त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीनं आव्हान शिवसेनेनं म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून दिलं, मैंदर्गीला दिलं, त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषदला दिलं आणि मग चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिवसेनेला मताधिक्य मिळत आहे. आणि मग या मार्केट कमिटीतलीच काही सभापती, सदस्य, काही डायरेक्टर मंडळी म्हेत्रे साहेबांच्या माध्यमात त्या ठिकाणी लढत असताना, आमच्या विरोधात शिवसेनेच्या लढत असताना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मुख्य विषय सांगायचं जर म्हणलं तर दुधनी मार्केट कमिटी स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हेत्रे साहेबांनी मंजूर केली. ॲक्च्युली दुधनी मार्केट कमिटी अक्कोट मार्केट कमिटीच्या सब मार्केट कमिटी म्हणून अगोदर होती. ती अस्तित्वात आणली म्हेत्रे परिवाराने आणि अशा ह्याच्याने तिथला मार्केट कमिटी स्थापन झालं, विकास झाला. कालांतरी निवडणुका झाले. पहिला आम्ही श्रीराम पाटील साहेबांसोबत त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढली. थोडक्या मताने त्यावेळी आमचं पॅनलचं, श्रीराम पाटील पॅनलचा पराभव झाला. म्हेत्रे साहेबांचं पॅनल आला. त्या पॅनलनंतर त्यांच्या कारकिर्दीत जो विकास झाला ह्या ह्याच्यानुसार आकस्मिक जेव्हा सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांचं हे झालं, दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर स्थानिक बॉडींनी त्यांचा पुतळा व्हावा, त्यांच्या एवढं योगदान आहे या दृष्टीने तो पुतळ्याचं तिथं त्यांनी नियोजन केलं होतं. पण स्थानिक आमदारला हे सर्व नको आहे. त्यांनी जर म्हेत्रे साहेबांचा पुतळा इथं राहिला तर आमचं इथं कमीपणा होईल. दुधनीच्या सबला नागणसूरमध्ये म्हेत्रे साहेबांच्या नावाने अक्षरशः बोर्ड पण होतं. त्यावेळी उद्घाटन झालं आहे. सब मार्केट कमिटी म्हणून त्याला नामांतर होतं. तिथं जाऊन चालू बॉडीने जाऊन त्यांचं तिथं नाव काढलं. अशा खालच्या दर्जाचं राजकारण आमच्या तालुक्यात आहे. अक्षरशः स्वार्थीय राजकारणासाठी साध्या आमच्या गणपती बाप्पाला पण त्यांनी सोडलं नाही. आज जर गणपती बसायचं म्हणलं तर आपण जगद्गुरू असेल किंवा इतर नामवंत गुरुवैराच्या शुभ हस्ते आपण गणपती बसवतो, नीट त्याचं पूर्ण विधी पूर्ण करतो. पण मी पहिल्यांदाच बघितलं की आमदारांच्या शुभ हस्ते गणपती. अशा खालच्या पातळीवर आमच्या तालुक्याचं राजकारण चालू आहे. जय महाराष्ट्र. मी शिवसेनेची जिल्हा प्रमुख आहे, अक्कलकोटवरून आहे.
साहेबांचे थोडीशी म्हणजे बड्डेमध्ये मी आमच्या नेत्यांचे बॅनरबाजी केले होते अक्कलकोटमध्ये. तर ते बॅनर लावायला देत नव्हते आमच्या कार्यकर्त्यांना. हे आमदारचे भाऊ आमदार स्वतः इन्व्हॉल्व व्हायचे. म्हणजे प्रत्येक काही जरी कार्यक्रम असला, शिंदे साहेबाचा असू द्या, आमच्या साहेबांच्या पक्षप्रवेशच्या वेळेस पण आम्ही बरेच बॅनरबाजी केलो. पण बड्डेच्या वेळेस अर्जुन आम्ही थोडंसं आमचे नेते आहेत त्यामुळे आम्ही बॅनरबाजी करायलाच पाहिजे. तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवत होते. मग त्यावेळेस मी काय केला, स्वतः गेले. रात्रीच्या 2 वाजले होते आम्हाला. शक्यतो आम्ही 10 वाजेपासून जे स्टार्ट केलो, एक 50 बॅनर लावलो होतो आम्ही तालुक्यामध्ये. तर कुठेच लावायला देत नव्हते मुलांना, म्हणून मी राहायला सोलापूरमध्ये आहे आणि इथून अक्कलकोटला गेले. मग मुलांना थांबवत होते. म्हणजे अशी दादागिरी होती की आमदार आहे, तुम्हाला मध्ये टाकेल, तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये टाकेल, तुम्हाला तुडवेल. मग कार्यकर्ते आता शक्यता म्हणजे घाबरणारच ना. मग ताई म्हणे असे बॅनर काय लावायला देणार, तुम्ही इथे या. तर मी 12:30च्या दरम्यान गेला आणि कुठेही जरी बॅनर, आता अक्कलकोट काय कोणाच्या बापाचा नाही आहे, सगळे आम्ही तिथले स्थानिक आहेत, ठीक आहे ना. तर आम्ही सगळे जे आमदार असून जे काम करत नाही, आम्ही छोटे मोठे लोक कामं करतो, पण हे लोक दाखवत नाही आहे, आम्हाला दाबतायत. म्हणजे आता माझं तर शक्यतो बोलणं म्हणजे 2021 पासून माझ्यापासून असं म्हणजे थोडं असं जे काय ते मुंगी लागतात ना, ठीक आहे, तुम्ही मुंगळावानी या माझ्यासोबत, मी लढायला तयार आहे. ते मुंगीवानी माझ्या एक स्त्रीच्या मागं लागतात. आणि बारीकीनं खूप लक्ष दिलं. छोटंसं काम जरी केलं, ते कामं अडवायचे, छोटेसे काय गोष्टी आणलं तरी लगेच मला थांबायचं. त्यांना असं वाटतो की ही कुठं तर मला थांबू शकते. तर त्या भीतीनं तो माझे बॅनर फाडायला लावायचे. बरेचदा 1-2-3 वर्ष आमचे सारखं बॅनर फाडायचे. आम्ही सीओना पण सांगायचे, पोलीस स्टेशनमध्ये माझे कंप्लेंटसुद्धा आहेत त्या गोष्टीसाठी. पण मेत्रे साहेबांच्या बड्डेच्या वेळेस जे मी बॅनर लावला, आमदाराच्या ऑफिससमोर काही नव्हता. ते माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे. अक्कलकोटमध्ये तालुक्यामध्ये जिथे पण जागा दिसली मी तिथं मी आमच्या नेत्यांचे बॅनर लावले. तर हा बॅनर आहे, आवाज हे बॅनर लावले होते मी. ती माझा परमिशन असून मी हा बॅनर लावले होते. रात्रीच्या एखादी जिल्हा प्रमुख लेडीज म्हणून मी स्वतः एकला मी जाऊन हे बॅनर लावला. तर त्या दिवशी माझं नाव मोठं होईल म्हणून त्या बॅनरला काही केलं नाही. ते मागच्या दिवशी माझं परमिशन असताना 4 वाजताच माझे बॅनर उतरवले. मग माझे कार्यकर्ते सांगितले की ताई तुमचे बॅनर काढतात. तर मी तिथे गेले, बॅनर का काढले तुम्ही? मी सीओना विचारलं, तुम्ही बॅनर कुणाच्या सांगण्यावरून काढले माझं? तर सीओ म्हटला नाही तुमचं परमिशन नाही. परमिशन तर आहे, मी पैसे भरले, रीतशीर पैसे भरलेलं आहे, सगळे डॉक्युमेंट्स माझे आहेत. मग नंतर न जाऊन म्हटलं ताई आम्हाला वरून थोडासा दबाव आलेला, थोडंसं कुणाचा आलेला. मग त्याच्यातून एका त्या अधिकारीचं नाव, सीओच्या हाताखाली जे अधिकारी आहे त्यांनी म्हटलं मिनल दादाचं नाव, म्हणजे तिथल्या नगराध्यक्षचं नाव घेतलं. तर म्हटलं मी नगराध्यक्षच्या वेळेस जे बॅनर तुम्ही लावले आतापर्यंत कुणाची परमिशन आहे ते मला दाखवा जरा. माझं जर परमिशन असून जरी तुम्ही बॅनर काढताय तर तुमच्या कुठल्या बॅनरचे आतापर्यंतचे मला परमिशन दाखवा. मी हे जाब विचारले आणि साहेब हे बोलले होते त्या अधिकाऱ्यांना की तुम्ही आमचे परमिशन असताना बॅनर उतरू नका. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.